जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, नेहमी शांत रहा, वेळ सर्व काही बदलते. मित्रांनो, हे फक्त शब्द नाहीत, तर हे आपल्या जीवनातील सर्वात मोठं सत्य आहे. पण तुम्ही कधी हे खऱ्या अर्थाने ऐकलंच नाही. तुम्ही हे शब्द वाचता, पुन्हा पुन्हा म्हणता, पण त्याचा अर्थ समजूनच घेत नाही. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला पहा, किती लोक त्रस्त आहेत, किती लोक दुःखी आहेत, किती लोक आपल्या समस्यांमध्ये इतके अडकलेले आहेत की त्यांना वाटतं आता सर्व काही संपलं, आता कोणताही मार्ग उरलेला नाही, फक्त अंधारच अंधार आहे. आणि हाच तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या समस्येला कायमचं समजून बसता, तुमच्या दुःखाला शाश्वत मानता. तुम्हाला वाटतं की जे आज आहे ते कायम असणार आहे. पण मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते, आजची तुमची समस्या तीच आहे का जी 10 वर्षांपूर्वी होती? आजचं तुमचं दुःख तेच आहे का जे 5 वर्षांपूर्वी तुम्हाला त्रास देत होतं? तर नाही ना. मग मित्रांनो, तुम्हाला हे दिसत का नाही की वेळेने तुमच्या जुन्या समस्या बदलून टाकलेल्या आहेत? ज्या समस्या कधी तुम्हाला डोंगरासारख्या वाटत होत्या, त्या आज कुठे आहेत? ज्या दुःखामुळे तुम्हाला वाटत होतं की तुम्ही कधीच त्यातून बाहेर पडू शकणार नाहीत, ते दुःख आज कुठे आहे? मित्रांनो, वेळेच्या प्रवाहात सर्व काही वाहून जातं, सर्व काही बदलून जातं. आणि हाच निसर्गाचा नियम आहे, आणि हाच अस्तित्वाचा स्वभाव आहे. पण तरीही तुम्ही समजून घेत नाहीत. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या नवीन समस्येला धरून बसता आणि विचार करता की ही तर कायमचीच राहणार आहे. पण मी तुम्हाला एक रहस्य सांगते, तुमच्या समस्येचं खरं कारण तुमची समस्या नसते. मित्रांनो, तुमच्या समस्येचं खरं कारण असतं तुमची अस्वस्थता, तुमचा धीर सुटणे आणि तुमचं घाबरून जाणं. जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा तुम्ही काय करता? तर तुम्ही अस्वस्थ होता, तुम्ही चिंताग्रस्त होता, तुमचं मन इतकं व्याकुळ होतं की तुम्हाला नीट विचारसुद्धा करता येत नाही. आणि जेव्हा तुम्ही शांत नसता तेव्हा तुम्हाला उपायसुद्धा सापडत नाहीत. म्हणूनच मित्रांनो, तुमची अस्वस्थता तुमच्या समस्येला अजून मोठं करून टाकते. हे अगदी तसं आहे जसं पाण्यामध्ये एखादा दगड टाकला की लाटा उठू शकतात. त्या पाण्यात तुम्ही तुमचं प्रतिबिंब पाहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय दिसेल? तर काहीच नाही, सर्व धूसर, सर्व अस्पष्ट. पण जर तुम्ही थोडी प्रतीक्षा केली, शांत राहिलात, तर हळूहळू त्या लाटा थांबतात, पाणी पुन्हा स्थिर होतं आणि तेव्हा तुम्हाला तुमचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसायला लागतं. अगदी तसंच तुमच्या जीवनात सुद्धा होतं. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्हाला मार्ग दिसायला लागतो. जेव्हा तुम्ही धैर्य ठेवता तेव्हा तुम्हाला उपायसुद्धा दिसू लागतात. आणि त्याच वेळी वेळ आपले काम करतच असते. वेळ प्रत्येक गोष्ट बदलत असतो, परिस्थिती बदलते, लोक बदलतात आणि हालातसुद्धा बदलून जाते. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात हजारो लोकांना पाहिलं आहे. काही लोक छोट्या छोट्या समस्यांमुळे तिथेच खचून जातात आणि काही लोक मोठ्या मोठ्या संकटात सुद्धा हसत हसत राहतात. दोघांमध्ये काय फरक आहे? फरक फक्त इतकाच आहे, एकाला वाटतं की हा काळही निघून जाईल आणि दुसरा असा विचार करतो की आता हीच माझी नियती आहे, हेच माझं नशीब आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा माणूस बनायचा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, जीवनात दुःख येतील, समस्या येतील आणि संकटे सुद्धा येतील, हे निश्चितच आहे. मी तुम्हाला असा खोटा दिलासा देऊ शकत नाही की जर तुम्ही शांत राहिलात तर तुमच्या आयुष्यात कधीच समस्या येणार नाहीत. नाही, समस्या तर येणारच. पण हो, मी तुम्हाला नक्की सांगू शकते की जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकाल, तुम्ही प्रत्येक संकटातून पार पडू शकाल, प्रत्येक वादळानंतर पुन्हा उभे राहू शकाल. मित्रांनो, तुम्ही समुद्र पाहिला आहे का? किती मोठ्या मोठ्या लाटा उठतात, वादळे येतात, समुद्रात प्रचंड हालचाल होते. पण समुद्राच्या गाभाऱ्यात काय असतं? तिथे शांतता असते, तिथे स्थिरता असते. वरच्या पृष्ठभागावर जरी वादळ असलं तरी खोलात शांतता असते. मित्रांनो, तुम्हालाही असंच बनायचं आहे. तुमच्या जीवनाच्या पृष्ठभागावर अनेक समस्या असू द्या, वादळे असू द्या, पण तुमच्या आत, तुमच्या मनामध्ये शांतता असलीच पाहिजे.
तुमच्या अंतरंगात स्थिरता असली पाहिजे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही समजून घ्याल की वेळ सर्व काही बदलते. मित्रांनो, ही फक्त तत्वज्ञानाची गोष्ट नाही, हे विज्ञान आहे, हे सत्य आहे. प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. तुमचे शरीर प्रत्येक क्षणी बदलत आहे. तुमच्या शरीरातील पेशी मरत आहेत आणि नवीन तयार होत आहेत. तुम्ही आज जे आहात ते 7 वर्षांपूर्वीच्या तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहात. तुमच्या शरीरातील जवळजवळ प्रत्येक पेशी बदलली आहे. तुमचे विचार बदलत आहेत, तुमच्या भावना बदलत आहेत आणि तुमचे संबंध देखील बदलत आहेत. मग मित्रांनो, तुम्ही तुमच्या समस्यांना कायमस्वरूपी का समजता? हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे आणि या भ्रमातून तुम्हालाच मुक्त व्हावं लागेल. आता मी तुम्हाला सांगते की शांत कसं राहायचं. पहिली गोष्ट म्हणजेच जे आहे त्याचा स्वीकार करा. जे काही घडत आहे ते स्वीकारा. विरोध करू नका, लढू नका. लढाईमुळे तणाव वाढतो, लढाईमुळे अशांती वाढते आणि जेव्हा तुम्ही अशांत होता तेव्हा तुमची ऊर्जा वाया जाते. मित्रांनो, स्वीकार करणं म्हणजेच हार मानणं नाही. स्वीकार म्हणजेच हे समजून घेणं आहे की हो, ही परिस्थिती आहे, आता हेच सत्य आहे. त्यामुळे मी याच्याशी लढणार नाही, तर याला समजून घेईल, याचे समाधान शोधेन. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारता तेव्हा तुमच्या आत, तुमच्या मनामध्ये एक शांतता निर्माण होते. मग तुम्ही विचार करू शकता, मग तुम्ही समजू शकता. दुसरी गोष्ट, श्वासांवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. खोल श्वास घ्या, हळूहळू श्वास सोडा. श्वास तुम्हाला वर्तमान क्षणामध्ये आणतो. श्वास तुम्हाला शांत करतो. श्वास तुमच्या मनाला स्थिर करतो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही घाबरलेले असता तेव्हा तुमचा श्वास खूप वेगाने चालत असतो आणि जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचा श्वास सुद्धा खोल आणि संथ असतो. म्हणून ही प्रक्रिया उलटीही होऊ शकते. जर तुम्ही जाणून बुजून तुमचा श्वास संत आणि खोल केला तर तुमचे मन सुद्धा शांत होईल. तिसरी गोष्ट, हे लक्षात ठेवा की हेही दिवस निघून जातील. जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता तेव्हा सुद्धा हे लक्षात ठेवा की हे दिवस निघून जातील आणि जेव्हा तुम्ही खूप दुःखी असता तेव्हा सुद्धा हीच गोष्ट लक्षात ठेवा, हेही दिवस निघून जातील. मित्रांनो, ही आठवण तुम्हाला तुमच्या 2 परिस्थितींमध्ये सुद्धा संतुलित ठेवायला मदत करेल. तुम्हाला ना खूप आनंदात उडायचं आहे, ना तुमच्या खूप दुःखात बुडायचं आहे. मित्रांनो, जीवन एका नदीसारखं आहे. कधी वेगवान प्रवाह, कधी संत प्रवाह, कधी वळणे तर कधी सरळ मार्ग. पण नदी वाहतच राहते. नदी कधीच थांबत नाही. तुमचे जीवनही असंच आहे. तुमच्या जीवनात सुद्धा बदल होत राहतील, कधी चांगले तर कधी वाईट, पण जीवन पुढे चालतच राहते. आणि जो माणूस ही गोष्ट समजून घेतो तोच माणूस खऱ्या अर्थाने मनामध्ये शांतता मिळवतो. मित्रांनो, मी माझ्या जीवनात खूप काही पाहिलं आहे. मी खूप सन्मानही पाहिला आहे आणि खूप अपमानही पाहिला आहे. मी खूप प्रेमही अनुभवलं आहे आणि खूप द्वेषसुद्धा अनुभवला आहे. मी उंच शिखरेही पाहिले आहेत आणि खोल दऱ्यासुद्धा पाहिलेल्या आहेत. पण मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली, हेही बदलणार आहे. वेळ सर्व काही बदलते आणि ह्याच समजुतीने मला प्रत्येक परिस्थितीत शांत राहायला शिकवलं. तुम्हीही हे शिकू शकता. ही काही खूप कठीण गोष्ट नाही. ही फक्त समजण्याची आणि थोड्या सरावाची गोष्ट आहे. दररोज थोडा वेळ काढा, शांत बसा, आपल्या श्वासावर लक्ष द्या, आपल्या विचारांकडे पहा. त्यांना येऊ द्या, त्यांना जाऊ द्या, फक्त त्यांना पाहत राहा. हळूहळू तुम्हाला समजू लागेल की विचारसुद्धा ढगांसारखे असतात. ते येतात आणि निघून जातात. कोणताही विचार कायमचा नसतो, कोणतीही भावना कायमस्वरूपी नसते. आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल तेव्हा तुम्हाला तुमच्या समस्या इतक्या मोठ्या वाटणार नाहीत, कारण तुम्हाला माहीत असेल हेही बदलेल, हेही दिवस निघून जातील. मित्रांनो, मी असं म्हणत नाही की तुम्ही काहीच करू नका. मी असं सुद्धा म्हणत नाही की फक्त बसून राहा आणि वाट पहा की वेळ सर्व काही ठीक करेल. असं अजिबात नाही. तुम्हाला प्रयत्नही करावे लागतील, तुम्हाला उपायसुद्धा शोधावे लागतील, तुम्हाला पावलेसुद्धा उचलावी लागतील. पण हे सगळं शांतपणे करावं लागेल, घाबरून नाही, अस्वस्थतेत नाही.
जेव्हा तुम्ही शांत राहून प्रयत्न कराल तेव्हा तुमचे प्रयत्न अधिक प्रभावी होतील, तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाईल आणि तुम्हाला उपाय सुद्धा लवकर सापडेल आणि त्याच वेळी तुम्ही वेळेलाही तुमच्या बाजूने काम करण्याची संधी द्याल. समजा तुमचं कोणाशी भांडण झालं, तुम्हाला खूप राग आला आहे. जर तुम्ही त्याच वेळी काही बोललात तर कदाचित तुम्ही असं काही बोलाल जे तुम्हाला बोलायला नको होतं. पण जर तुम्ही शांत राहिलात, थोडा वेळ दिलात तर काय होईल? तुमचा राग शांत होईल, तुम्ही अधिक स्पष्टपणे विचार करू शकाल आणि मग तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने बोलू शकाल. मित्रांनो, हीच आहे वेळेची शक्ती. वेळ गोष्टी बदलतो, वेळ दृष्टिकोन बदलतो, वेळ तुम्हाला नवीन समज देतो. पण यासाठी तुम्हाला शांत राहावं लागेल, तुम्हाला धीर ठेवावा लागेल. चौथी गोष्ट, भूतकाळामध्ये जगू नका, भविष्याची चिंता करू नका. नेहमी वर्तमानात राहा. या क्षणी जे आहे त्याच्या सोबत राहा. भूतकाळ निघून गेला आहे, तुम्ही तो बदलू शकत नाही. त्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून तुम्ही फक्त स्वतःलाच दुःखी करता. भविष्य अजून आलेलं नाही, त्याच्याबद्दल चिंता करून तुम्ही फक्त तुमची ऊर्जा वाया घालवत आहात. मित्रांनो, तुमच्या हातात जे आहे ते म्हणजेच हा क्षण आहे, हा वर्तमान क्षण आहे. या क्षणात जगा, यालाच पूर्णपणे जगा आणि तुम्ही पाहाल की जेव्हा तुम्ही वर्तमानात जगता तेव्हा तुमच्या बहुतेक समस्या आपोआप नाहीशा होतात. कारण बहुतेक समस्या या भूतकाळातून येतात किंवा एकतर भविष्यातील चिंतेमुळे निर्माण होतात. मित्रांनो, या क्षणी आत्ता कोणती समस्या आहे? खरंच विचार करा. या क्षणी आत्ता तुम्ही ठीक नाही आहात का? बहुतेक वेळा या क्षणी तुम्ही ठीकच असता. या क्षणी तुमच्याकडे श्वास आहे, तुमच्याकडे जीवन आहे आणि हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे जाणवू लागेल तेव्हा तुमच्या मनात कृतज्ञता निर्माण होईल, आभाराची भावना जागेल आणि जिथे कृतज्ञता असते तिथे शांतता असते. पाचवी गोष्ट, या निसर्गाकडून शिका. या निसर्गाकडे पहा. सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो. चंद्र कधी कमी होतो तर कधी वाढतो. ऋतू सतत बदलत राहतात आणि झाडांकडे पहा. वसंत ऋतूमध्ये फुले फुलतात, उन्हाळ्यात फळे येतात, शरद ऋतूमध्ये पाने गळून पडतात, हिवाळ्यात झाडे ओसाड दिसतात, पण पुन्हा वसंत येतो आणि सगळं काही पुन्हा जिवंत होतं. मित्रांनो, हेच निसर्गाचं चक्र आहे, हेच जीवन आहे. बदल हा जीवनाचा स्वभाव आहे आणि झाड हे सगळं किती शांतपणे स्वीकारतं. ते झाड असं म्हणत नाही, नाही मी माझी पानं गळू देणार नाही. ते असंही म्हणत नाही, नाही मला शरद ऋतू नको आहे. ते फक्त स्वीकार करतं आणि त्या स्वीकारामध्येच त्याची शांतता असते. मित्रांनो, आपल्यालाही असंच बनायचं आहे. जीवनातील प्रत्येक ऋतू आपल्याला स्वीकार करायचा आहे, मग त्यामध्ये दुःख असो किंवा सुख असो, आणि हे जाणून स्वीकारायचं आहे की हेही बदलणार आहे. जसं शरद ऋतूनंतर वसंत येतो तसंच तुमच्या दुःखानंतर सुद्धा आनंदाचा काळ येणारच आहे. फक्त तुम्हाला शांत राहायचं आहे, धैर्य ठेवायचं आहे आणि वेळेला त्याचं काम करू द्यायचं आहे. सहावी गोष्ट, स्वतःवर दया करा. मित्रांनो, तुम्ही स्वतःशी खूप कठोर वागता. तुम्ही स्वतःलाच खूप दोष देता. तुम्ही विचार करता ही सगळी माझी चूक आहे, मीच वाईट आहे. तर मित्रांनो, नाही, तुम्ही माणूस आहात, तुमच्याकडून चुका होऊ शकतात. हे अगदी स्वाभाविक आहे. स्वतःला माफ करा, स्वतःवर दया करा आणि स्वतःवर प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा तुम्हाला शांतता मिळेल. तुम्ही स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुमच्या आत अस्वस्थता असते, जेव्हा तुम्ही स्वतःशीच लढत असता, तेव्हा तुम्ही बाहेरील जगात कसे शांत राहू शकता. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या मनात शांतता आणा, स्वतःशी मैत्री करा, मग बाहेरील जगाशीही तुमचे संबंध अधिक चांगले होतील. म्हणूनच मित्रांनो, हेच ते रहस्य आहे जे मी तुम्हाला सांगू इच्छिते. नेहमी शांत राहा. वेळ सर्व काही बदलते. हे फक्त शब्द नाहीत, तर हा जगण्याचा मार्ग आहे. हेच आपल्या जीवनाचं सूत्र आहे. जेव्हा तुम्ही हे समजून घ्याल, खऱ्या अर्थाने समजून घ्याल, तेव्हा तुमच्या जीवनात एक नवीन क्रांती घडेल. तुम्ही तेच राहाल, पण तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि दृष्टिकोन बदलला की संपूर्ण जगच बदलल्यासारखं वाटतं. म्हणून आजपासून सुरुवात करा
आजपासूनच सराव सुरू करा. मित्रांनो, जेव्हा कधी एखादी समस्या येईल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, मला शांत राहायचं आहे, हेही निघून जाईल. जेव्हा तुम्ही घाबराल तेव्हा एक खोल श्वास घ्या. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या आणि या वर्तमान क्षणात या. जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळं संपलं आहे तेव्हा लक्षात ठेवा, वेळ सर्व काही बदलते. उद्या पुन्हा एक नवीन दिवस असेल, नव्या शक्यता असतील आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या आत एक खोल शांतता उतरू लागली आहे. अशी शांतता जी बाहेरच्या परिस्थितींवर अवलंबून नसते, अशी शांतता जी तुमच्या आतूनच येते. मित्रांनो, हीच खरी शांतता आहे, हाच खरा आनंद आहे. म्हणून नेहमी शांततेत जीवन जगा. वेळेसोबत चालत राहा, वेळेसोबत वाहत राहा. बदल स्वीकारा आणि मग पहा की कसे तुमचे जीवन एक सुंदर प्रवास बनेल. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात, तर संपूर्ण अस्तित्व तुमच्या सोबत आहे. वेळ तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहायचं आहे.